मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भुकेली रात्र. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मैडम, खाने पीने की चीजें किले पर ले जाना मना है. आपको किसने बताया नहीं? सिक्युरिटी गार्ड शीतलवर खेकसला. सॉरी म्हणत शीतलने तिच्या बॅगमधून वेफर्स आणि चिप्सची पाकिटे बाहेर काढली आणि सिक्युरिटी काउंटरवर जमा केली. आप जैसे पढ़े लिखे लोग ऐसा करेंगे तो कैसा चलेगा? जगह जगह पर आते समय बोर्ड पर बड़े बड़े अक्षरों में लिखा है, पर आप लोग पढ़ते नहीं. सिक्युरिटी गार्ड ती पाकिटे जमा करत म्हणाला. सॉरी बोल दिया ना मैंने. शीतल पण मुजोरपणे म्हणाली. ठीक है जाइए, तो म्हणाला. शीतल, विकास, विशाल आणि पूजा चौघेजण राजस्थानमधला श्वेतगड हा प्रसिद्ध किल्ला पाहायला आले होते पुण्याहून. विशाल, सगळीकडे बोर्ड का लिहिलेत रे? शीतलने विशालला विचारलं. अगं, पर्यटक लोक येतात आणि कचरा करून जातात म्हणून असेल, विशालने उत्तर दिले. हो असेल, पण तो गार्ड इतका का भडकला? आणि बाकी दुसरे बोर्ड नाहीच आहे तिथं. फक्त खायपियाच्या गोष्टी इथं आणू नका असेच बोर्ड जास्त आहेत, पूजाने विचारलं. काय माहिती, असेल काही कारण, विशाल म्हणाला. बरं विकास, कॅमेरा आणला आहेस ना? विकासने विचारलं. हो रे, आणलाय ना. असा कसा विसरीन, विशाल म्हणाला. ते आता त्या किल्ल्यावर असलेल्या महालात फिरू लागले. तो किल्ला बराच भव्य आणि मोठा होता. वेगवेगळ्या सुंदर दगडात कोरलेल्या मूर्ती, भव्य असे बुरुज तर होतेच, त्याशिवाय मोठमोठी आणि कोरीव कामे, भरपूर अशी मोठमोठी भव्य शिल्प देखील होती. त्या किल्ल्यावरून अख्ख्या शहराचं दर्शन होत होतं. चौघेही खूप मजेत त्या किल्ल्यावर फिरत होते. पण राहून राहून एक गोष्ट सगळ्यांना खटकत होती. किल्ल्याच्या आतमध्ये देखील जागोजागी खाने पिणे का सामान लाना सक्त मना है. नक्की यामागचं गूढ काय होतं हे मात्र कोणाला माहिती नव्हतं. किल्ल्यावर जागोजागी सिक्युरिटीची माणसं लोकांवर लक्ष ठेवून होती. जवळजवळ 5 तास झाले होते, पण किल्ला अजून पूर्ण बघून झाला नव्हता. आता संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. आता थोडं बघून ते निघणार होते, कारण 8ला श्वेतगडचा गेट बंद केला जात असे. शीतल, माझ्या फोनची बॅटरी डेड व्हायला आली आहे. प्लीज बॅगमधून पॉवर बँक दे ना, पूजा म्हणाली. थांब देते, असं म्हणत शीतलने बॅगमध्ये हात घातला. पॉवर बँक काढत असतानाच तिच्या बॅगच्या कोपऱ्यातून चुकून राहिलेलं चिप्सचं पाकिट बाहेर पडलं. शीतल, काय हे? तू चिप्स का घेऊन आलीस? इथं मनाई आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी आणायची. अगं, चुकून राहिला असेल. चल आता, तसाही अंधार पडला आहे, मला भूक पण लागली आहे आणि इथं कोणी नाहीये बघायला. मी खाते आहे, तुला हवंय का? शीतलने पूजाला विचारलं. नको मला, पूजा पॉवर बँक फोनला जोडत म्हणाली. शीतलने ते पाकिट फोडलं आणि चिप्स खाऊ लागली. ते आता राहिलेल्या किल्ल्याचा भाग बघू लागले. शीतल चिप्स खातच होती. तिने चिप्स खाऊन ते रिकामं पाकिट तिथेच बाजूला असलेल्या कोपऱ्यात टाकलं, कोणाच्याही न कळत, आणि ते परत गडावरून खाली निघाले होते. तिने गोळा करून टाकलेलं ते रिकामं पाकिट कोपऱ्यात आपोआप उघडलं. जणू काही कोणती तरी अदृश्य शक्ती त्या चिप्सच्या पाकिटात काही राहिलंय का ते बघत असावी. त्या चिप्सचा चुरा आपोआप खाली जमिनीवर पडला आणि काही क्षणात गायब झाला. जणू काही कोणीतरी तो खाऊन टाकला. गडावरचं वातावरण एकदम बदलू लागलं होतं. अंधारलेल्या वातावरणात तो गड आता भयावह दिसू लागला होता. चौघेही आता गडावरून खाली आले होते. इथून ते आता हॉटेलवर जाणार होते आणि तिथून एअरपोर्टवरून पुण्याला येणार होते, कारण हे त्यांच्या ट्रिपचं शेवटचं ठिकाण होतं. सगळे विमानाने पुण्यात उतरले होते. रात्री 3ला शीतल तिच्या विमाननगरच्या फ्लॅटमध्ये आली. आई बाबा झोपले होते. त्यांना डिस्टर्ब नको म्हणून तिने लयचला चावी लावून दार उघडलं आणि ती घरात शिरली.
बॅग बेडरूममध्ये ठेवत ती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली. तिच्या फोनची बॅटरी लो होती हे तिच्या लक्षात आलं आणि तिने चार्जर घेण्यासाठी बॅगची चेन उघडली. चेन उघडताच एक छोटीशी काळी पाल तिच्या बॅगेतून सरकन बाहेर आली. शीतल झटकन मागे सरकली आणि किंचाळलीच. तिला पाल, झुरळ या प्राण्यांना बघून भीती वाटायची. पाल बाहेर आलेली तिने पाहिली होती, पण ती पाल खोलीत कुठेच दिसत नव्हती. ही पाल माझ्या बॅगेत शिरली कशी? कारण आमचं ते हॉटेल तर स्वच्छ होतं खूप. विमानात तर शक्य नाही, मग कशी शिरली? शीतल स्वतःलाच विचारू लागली. तिने तिच्या रूममध्ये खूप शोधलं, पण तिला ती पाल कुठेच दिसली नाही. शेवटी तिने लाईट बंद केला आणि फोन चार्जिंगला लावून ती झोपली. सकाळी तिच्या बेडरूमचं दार ढकलून आई आत आली. शीतल, तू कितीला आलीस? आईने विचारलं. आणि आलीस ते आलीस, मला उठवायचं तरी. तुला भूक लागली होती तर मला सांगायचं, मी तुला वाढलं नसतं का जेवायला? आणि खाण्याची पद्धत असते, धुसमुसळ्यासारखं खाऊन सगळं किचनभर खरकट सांडवलंस. आई रागाच्या भरात एका दमात बोलून गेली. अगं पण मी तर सरळ बेडरूममध्ये आले, मला भूकच नव्हती रात्री, मी नाही जेवले. डोळे चोळत शीतल आईला म्हणाली, चल किचनमध्ये, बघ काय करून ठेवलंयस तू. असं म्हणत आई तिचा हात धरून तिला किचनमध्ये ओढत घेऊन आली. किचनची अवस्था खूपच किळसवाणी होती. किचनच्या जमिनीवर खरकट सांडलेलं होतं. जनावरासारखं कोणीतरी आदाशासारखं खाऊन गेल्याच्या खुणा होत्या त्या. भात, वरण, भाजीची पातेली कोणीतरी अक्षरशः चाटून साफ केली होती आणि सगळी पातेली ओट्यावर वेडीवाकडी पडलेली होती. हे कोण साफ करणार आता? आईने शीतलला विचारलं. आई, अगं खरंच मी नाही केलंय हे, मी तर आल्यावर सरळ बेडरूममध्ये गेले आणि झोपले. शीतलला कळतच नव्हतं हे सगळं कोणी केलं असेल. ते खरंच खूप विचित्र होतं, कारण घरात चौथं कोणीच आल्याचे संकेत नव्हते. कारण चोर आला असता तर काहीतरी चोरीला गेला असतं, पण तेही झालं नव्हतं. आई आणि शीतल दोघेही चक्रावल्या होत्या. कशी तरी आई तिची समजूत घालून ती बेडरूममध्ये आली आणि लॅपटॉप उघडून काढलेले फोटो बघणार इतक्यात तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळलं. तिने पाय झटकत पाहिलं आणि ती किंचाळली, कारण तिच्या पायाजवळ एक काळी पाल होती. शीतल किंचाळत बेडरूमवरून बाजूला होऊन उठून उभी राहिली. ती पाल पटकन बेडरूमवरून मागेच असलेल्या खिडकीतून बाहेर गेली. शीतलने पटकन दार लावून घेतलं. पण एक गोष्ट तिला जाणवली की ही जर तीच पाल असेल तर ती आज कालच्यापेक्षा थोडी मोठी का दिसत होती. ती लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि त्यांच्या ट्रिपचे फोटो बघत बसली. आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन आली, पण का कुणास ठाऊक शीतलला भूकच नव्हती. शेवटचं तिने काय खाल्लं होतं हेही तिला आठवत नव्हतं. बहुतेक त्या गडावर जे चिप्स खाल्ले होते तेच तिने ग्रहण केलेलं शेवटचं अन्न होतं. काय ग, काय होतंय का तुला? दुपारचे 12 वाजले आहेत, पण तुला अजून भूक नाही लागली. मी सांगत असते तुला, ते चिप्स बर्गर नको जास्त खात जाऊ, नाहीतर मग भुकेवर परिणाम होतो. आई ज्ञान देऊ लागली. हो ग बाई, आता नाही खाणार, शीतल म्हणाली. पण तिने नाश्त्याकडे बघताच तिला कसं तरी होऊ लागलं. त्यामुळे तिने काहीच खाल्लं नाही. तिची झोप पूर्ण न झाल्यामुळे ती परत बेडरूममध्ये येऊन झोपली. बाबा सकाळीच ऑफिसला गेले होते. दुपारचे 3 वाजले होते. आई शेजारच्या काकूंकडे गप्पा मारायला गेली होती. शीतल गाढ झोपेत होती. 2 तासांनी आई परत आली. बेडरूमचं दार उघडून ती शीतलवर ओरडत म्हणाली, शीतल उठ, काय लावलंयस तू हे? उठ आणि सगळं किचन तू साफ करायचं आहेस, मी नाही करणार. काय झालंय ग? शीतल पण आता रागात ओरडत म्हणाली. चल बघ काय झालंय ते, आई म्हणाली. त्या दोघी किचनमध्ये आल्या आणि आता मात्र शीतलचं डोकंच सुन्न झालं. किचनमध्ये खरकट पसरलेलं होतं. भात, भाजी, वरण यांची पातेली कोणीतरी आदाशासारखी चाटून इतस्त टाकलेली होती. चपात्या पण कुरतडून खाल्ल्या होत्या. अरे बापरे, शीतल म्हणाली. आई, मी खरंच हे नाही केलंय, काहीतरी गडबड आहे नक्कीच. रात्री जेव्हा हे घडलं तेव्हा आपण एक वेळ समजू की चोर आला असेल, पण यावेळी तीही शक्यता नाहीये. हे असं काय होतंय? घरात उंदीर पण नाहीत
आणि उंदीर हे इतकी नासधूस करणार नाहीत. शीतल थरथरत होती. आईला पण काहीच कळत नव्हतं. पण आईने शीतलला सावरत तिला जायला सांगितलं. आईने सगळं साफ करून घेतलं. शीतल बेडरूममध्ये आली आणि बेडवर नजर पडली आणि तिच्या अंगावर काटा आला. ती जोरात किंचाळली, कारण बेडवर तीच काळी पाल सरसर करत फिरत होती. पण ती मगाच्याच पेक्षा आता अजून मोठी आणि किळसवाणी दिसत होती. शीतलच्या किंकाळीचा आवाज ऐकून ती बेडच्या खाली शिरली. शीतलच्या ओरडण्याच्या आवाजाने आई पळत बेडरूममध्ये आली. काय झालं ग? आईने विचारलं. अगं, बेडवर एक काळी पाल होती, ती बेडच्या खाली गेलीये, शीतल म्हणाली. आई पटकन किचनमध्ये जाऊन काठी घेऊन आली आणि बेडखाली ठोठावू लागली. पण तिथं ती पाल नव्हती. गेली असेल ती, आई असं म्हणत किचन साफ करायला निघून गेली. शीतलला खूप विचित्र वाटत होतं. एकतर काळी विद्रूप किळसवाणी पाल काल तर लहान दिसत होती, मग ती सकाळी थोडी मोठी दिसली आणि आता ती सकाळपेक्षा मोठी दिसत होती. बरं, खिडकी बंद असताना ती आत कशी आली आणि आता बेडच्या खालून कुठं गायब झाली? त्यात किचनमधला तो प्रकार. संध्याकाळ झाली होती, पण शीतलला भूक लागलेली नव्हती. हा पण विचित्र प्रकार होता. तिने कसाबसा चहा घेतला, पण 2च मिनिटात तिला मळमळू लागलं आणि उलटी झाली. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितला, तर ते पण चक्रावून गेले होते. आज रात्री मी सावधपणे झोपेन आणि बघू मग किचनमध्ये नक्की असं काय होतंय, बाबा म्हणाले. रात्री पण खूप आग्रह केल्यावर शीतलने 2 घास भात खाल्ला आणि ती बेडरूममध्ये आली. आजूबाजूला नीट बघितलं, पण सगळं ठीक वाटलं. ती पाल कुठं दिसत नव्हती. शीतल बेडवर आडवी झाली. बघता बघता तिचा डोळा लागला. 2 वाजता तिला अचानक मळमळू लागलं आणि ती जागी झाली आणि बाथरूमकडे आली. तिला परत उलटी झाली, पण यावेळी रक्ताची उलटी झाली होती. उगाच आईबाबा घाबरतील म्हणून ती बाथरूमचं दार बंद करून बेडरूमकडे निघाली. किचनमधून भांड्यांचा आवाज तिच्या कानावर पडला. ती हळूहळू चालत किचनच्या आत डोकावू लागली. आतील दृश्य पाहून तिच्या काळजात धस झालं. घसा कोरडा पडला. भीतीने हातपाय लटलट कापू लागले. जमिनीवर एक स्त्री मांडी घालून बसलेली होती. स्त्री पण नाही, काहीतरी वेगळंच होतं ते. मोकळे सोडलेले काळेभोर केस, सुरकुतलेला निस्तेज चेहरा. त्या सुरकुतलेल्या त्वचेमागे फक्त असलेली चेहऱ्याची हाडं दिसत होती. डोळे जवळपास नव्हतेच, फक्त 2 मोठे खड्डे. नाक फक्त नावालाच होतं. हाताचे उलटे पंजे, ज्यावर केस होती. चेहरा पूर्ण काळवंडलेला, अंगावर काळी साडी आणि हाताच्या मनगटापर्यंत ब्लाऊज. खांद्यावर पदर, अतिशय सडपातळ, जणू काही कित्येक वर्षात काही खाल्लं नसेल. जमिनीवरच पडलेला भात ती आदाशासारखा बकाबका खात होती. जमिनीवर पडलेल्या वरणात हात बरबटून ती ते चाटत होती. हाताला येईल तसे घास मुठीत भरून ती कोंबत होती. भाताची शीत लागून तोंड माकलेलं होतं तिचं. तोंडातून लाळ गळत होती. तितक्यात तिची नजर शीतलकडे गेली आणि तिने शीतलकडे बघत हास्य केलं. हास्य करताना तिच्या तोंडात एकही दात नव्हता हे शीतलला दिसलं. शीतल स्तब्ध झाली होती. तिला किंचाळावंसं वाटत होतं, पण भीतीच्या धक्क्याने जणू आवाजच फुटत नव्हता. ती स्त्री आता भांडी चाटायला लागली. शीतल लटलटणाऱ्या पायाने बाहेर पळाली आणि आईबाबांच्या खोलीकडे पळाली. आईबाबा शीतलच्या किंचाळण्याने उठले. काय झालं? का ओरडतीयेस? बाबांनी विचारलं. ती तिकडे, शीतल थरथरत म्हणाली. बाबा किचनमध्ये आले. किचनमध्ये सगळीकडे खरकटं पडलं होतं, पण कोणी दिसत नव्हतं. हे कोणी केलं? बाबा पण चक्रावून गेले. शीतल आईला धरून किचन जवळ आली. किचनमधला तो प्रकार बघून आईला धक्काच बसला. आज 3री वेळ आहे व्हायची. हे कोण करतंय? आई पण घाबरली होती. बाबा, इथं आता एक विचित्र बाई होती, तिनेच हे केलंय. खूप भयंकर होती ती. शीतल आईला धरून रडू लागली. बाबांनी सगळ्या घरात एक एक खोली बघितली, पण कोणीच नव्हतं.
ना कुणाच्या येण्याच्या खुणा होत्या. काहीच कळत नव्हतं. बरं, चोरीला पण काही गेलं नव्हतं. ना फोर्स एंट्रीचे निशाण होते. पोलीस तक्रार तरी कुठल्या बेसवर करणार? मला तर हा भानामतीचा प्रकार वाटतोय, आई म्हणाली. असू शकेल, पण आपण कोणाचं काय वाईट केलंय? बाबा पण विचारात पडले. कसे तरी सगळे आवरून आई, शीतल आणि बाबा आता रात्री लिव्हिंग रूममध्ये झोपले. शीतलला झोप येत नव्हती, तरी ती डोळे बंद करून पडून राहिली. अर्धा पाऊण तास तसाच गेला आणि तितक्यात शीतलच्या पायाजवळ काहीतरी वळवळलं. शीतल पटकन उठून बसली आणि तिने पाहिलं. तिची बोबडीच वळाली, कारण तिथं तीच काळी पाल होती आणि आता ती दुपारपेक्षा जास्तच मोठी दिसत होती. सामान्य पाली इतक्या मोठ्या नसतात. तिचं पोट जरा जास्तच फुगलेलं होतं. शीतलला किळस वाटली. कशी तरी तिने ती पाल तिथून हुसकावून लावली. ती परत सोप्यावर आडवी झाली. पण भीती तिच्या मनावर हावी झाली होती. तिला नक्की कळत नव्हतं हे सगळं काय आहे. ती भयंकर स्त्री आणि ही विद्रूपाशी काळी पाल याचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे हे तिला आता समजलं होतं. सकाळ झाली. शीतलला आज ऑफिसला जायचं होतं, कारण तिची सुट्टी संपलेली. ती उठली, तयार झाली, पण तिला अजूनही भूक लागलेली जाणवत नव्हती. तिने चहाचा एक घोट घेतला आणि लगेच तिला उलटी झाली. पण आज घरी बसून चालणार नव्हतं. ती ऑफिसला गेली. तिथं तिच्या मैत्रिणी तिला राजस्थानमध्ये काढलेले फोटो दाखव याचा आग्रह करू लागल्या. बरेचसे फोटो लॅपटॉपवर होते, म्हणून मग मोबाईलमधल्या सेल्फी ती मैत्रिणींना दाखवू लागली. तिच्या डेस्कवरचा फोन वाजला. तिला बॉसने आत बोलावलं होतं, म्हणून फोन मैत्रिणीकडे देत ती बॉसच्या कॅबिनमध्ये गेली. इकडे मैत्रीण त्या मोबाईलवर फोटो बघत होती. 10 मिनिटांनी शीतल परत तिच्या जागेवर आली. शीतल, या सेल्फीमध्ये हे मागे कोण उभा आहे? तिची ऑफिसमधली मैत्रीण सोनम तिला मोबाईल देत विचारू लागली. बघू. शीतलने फोन हातात घेतला आणि शीतलचं काळीजच तोंडाशी आलं. तो त्या श्वेतगडावर काढलेला शेवटचा सेल्फी होता. त्यात शीतल, विकास, विशाल, पूजा च्या मागे थोड्या काळोखात एक भयंकर स्त्री थोडी मागे उभी होती. ती स्त्री तीच होती जिला शीतलने रात्री किचनमध्ये पाहिलं होतं. शीतलने पटकन तो सेल्फी डिलीट केला. काय ग, काय झालं एकदम? सोनमने विचारलं. काय नाही, शीतलने सांगायचं टाळलं. बरं चल, लंच टाइम झालाय, सोनम म्हणाली. तुम्ही जावा, अगं मला भूक नाहीये, शीतल म्हणाली. इकडे दुपारी आई त्यांच्या ओळखीतल्या एका गुरुजींकडे गेली. कालपासून घडणाऱ्या विचित्र घटनांबद्दल त्यांना सांगून काही उपाय करता यावा यासाठी. पण गुरुजी 2 दिवस बाहेर गावी गेले होते. आई 4 वाजता घरी पोहोचली. ती दार उघडून सावधपणे किचनमध्ये जाऊ लागली, कारण शीतलने वर्णन केलेल्या बाईबद्दल ऐकून आई पण जरा घाबरूनच होती. किचनमध्ये नजर पडली आणि आईचं डोकं सुन्न झालं, कारण घर बंद असूनही पुन्हा तेच घडलं होतं. जमिनीवर खरकटं, सगळी भांडी अस्ताव्यस्त पडलेली, पण कोणीच दिसत नव्हतं. आणि तितक्यात फ्रीजच्या मागे कसली तरी हालचाल होताना जाणवली. आईने नीट बघितलं आणि तिच्या अंगावर काटाच आला. फ्रीज आणि भिंतीच्या मधील छोट्याशा पोकळीत एक काळी कुळकुळीत पाल होती, पण ती जरा जास्तच मोठी दिसत होती. घोरपडी एवढी. सरसर करत ती पाल भिंतीवर चढली. आई किंचाळत बाहेर आली. घराच्या बाहेर येऊन तिने घर बंद केलं आणि समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शीतलच्या मामाकडे निघून गेली. शीतलला फोन करून आईने सगळं सांगितलं आणि हेही सांगितलं की गुरुजी पण 2 दिवसांनी येतील. त्यामुळे 2 दिवस आपण घरात थांबायलाच नको, मामाकडेच राहू. तसंही मामाचा एक फ्लॅट रिकामा होता, तिथं 2 दिवस राहता येईल आणि आपल्या घराच्या समोरच आहे, त्यामुळे घरावर पण लक्ष राहील. त्यामुळे आज संध्याकाळी शीतल ऑफिसवरून सरळ मामाच्या फ्लॅटवर पोहोचली. तोपर्यंत बाबांनी धीर करून फ्लॅटवरून 2 दिवस लागणाऱ्या वस्तू, कपडे आणून ठेवल्या होत्या. रात्रीसुद्धा तिला भूक लागलेली नव्हती. आज पण दिवसभर तिने काही खाल्लं नव्हतं ना पिलं होतं. रात्री देखील 4 घास खाल्ले आणि ती झोपली. पण काही तासातच तिला उलटी झाली. हे नक्कीच खूप गंभीर प्रकरण आहे,
हे आता तिला समजलं होतं. कारण शेवटचा अन्नाचा कण आपण त्या श्वेतगडावर खाल्ल्याचं तिला लक्षात होतं. त्यानंतर मात्र तिची भूकच मेली होती. इतकंच काय, पण पाणी सुद्धा तिच्या घशाखाली उतरत नव्हतं. ती बाथरूममधून बाहेर आली आणि बेडरूमकडे जाताना तिने सहज खिडकीतून समोरच्याच बिल्डिंगमधल्या स्वतःच्या फ्लॅटकडे पाहिलं आणि तिच्या डोक्याला मुंग्याच आल्या. कारण तिच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेर तीच स्त्री भिंतीला पालीसारखी चिकटलेली तिला दिसली. शीतल नीट बघू लागली आणि तिने जे पाहिलं त्यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. बघता बघता ती स्त्री एका पालीमध्ये परिवर्तित होत होती. आधी आकार लहान होऊ लागला, मग शेपूट उगवू लागली, मग हातपाय फुटले आणि ती त्या काळ्या पालीत परिवर्तित झाली आणि बाथरूमच्या खिडकीच्या पटीतून आत जाताना शीतल पाहत राहिली. शीतल आता स्वतःचं धडधडतं हृदय सांभाळत बेडरूममध्ये जाऊन आडवी झाली. आज त्या घरात तिला काहीच खायला मिळणार नव्हतं. कारण शीतलचं कुटुंब आज समोर मामाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये वास्तव करणार होतं. हळूहळू शीतलचा डोळा लागला. मुझे खाना चाहिए, मुझे खाना दे, भूक लगी है. असले शब्द कानात कोणीतरी पुटपुटत होतं असं शीतलला वाटलं आणि ती ताडकन उठली. रूमची लाईट लावली. रूममध्ये कोणीच नव्हतं. लाईट बंद करून ती बेडवर पडली. भीतीने ती बावरून गेली होती, कारण तो आवाज अतिशय स्पष्टपणे तिला ऐकू आलेला होता. तिने डोळे बंद केले. हृदयाचे ठोके तिला ऐकू येत होते. इतकं तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. आणि तितक्यात, मुझे खाना दे, नहीं तो तुझेही खा जाऊंगी. हे शब्द शीतलच्या कानात पुन्हा पुटपुटल्याचे ऐकू आले. ती पुन्हा दचकून उठली. तिची नजर छताकडे गेली आणि तिच्या डोक्यापासून पायापर्यंत भीतीची थंड लहर धावून गेली. कारण छताच्या सिलिंगवर ती काळी पाल फिरत होती. आज ती कालच्या एवढीच दिसत होती. तिचा आकार आज वाढला नव्हता. शीतल क्षणभर स्तब्ध झाली. कारण ही तर समोरच्या बिल्डिंगमधल्या आपल्या फ्लॅटमध्ये शिरली होती, तर मग ही इथं कशी आली? शीतलचं डोकं काम करत नव्हतं आणि तितक्यात ती पाल छताच्या सिलिंग फॅनवरून खाली आडव्या पडलेल्या शीतलच्या अंगावर पडली. सकाळी घराची बेल वाजली. बाबांनी दार उघडलं. समोर गुरुजी होते. तुमच्या मिसेस काल येऊन गेल्या, पण मी नाशिकला होतो. माझ्या शिष्याने सांगितला मला सगळा प्रकार. तुमच्या समोरच्या बिल्डिंगच्या घरी गेलो होतो, पण शेजाऱ्याने सांगितलं की तुम्ही इथे आहात. गुरुजी आत येत म्हणाले, मी शीतलची पत्रिका बघितली आहे. तिच्यावर संकट आहे, भयानक संकट. ते जर वेळेत नाही थांबवलं तर सगळंच संपेल. शीतलला बोलवा. गुरुजी बोलत होते. थांबा, मी बोलावतो, ती झोपली आहे रूममध्ये. बाबा असं म्हणत शीतलच्या रूममध्ये गेले. दार ढकलून त्यांनी आत डोकावलं आणि ते मोठ्यांदा किंचाळले. समोरचं दृश्य भयंकर विचित्र तर होतच, पण वेदनादायी जास्त होतं. आई आणि गुरुजी त्यांचं ओरडणं ऐकून बेडरूम जवळ आले आणि तेही हादरले. काल रात्रीपर्यंत सामान्य दिसणारी शीतल विभत्स दिसत होती. तिचे केस पिकले होते. त्वचा पांढरी पडून सुरकुतली होती. अंगावर फक्त हाडं राहिली होती. इतकी ती बारीक झाली होती. 60 किलो वजन असलेली शीतल 25 किलोची दिसत होती. चेहरा निस्तेज झाला होता. आणखी एक म्हणजे तिच्या अंगावर एक घोरपडी एवढी काळी पाल इकडून तिकडे तिकडून इकडे अशी फिरत होती. ते पाहून तर सगळ्यांनाच किळस वाटली. अचानक ती पाल बेडच्या खाली निघून गेली. गुरुजी हळूच आत गेले आणि ते शीतलचा हात हातात घेऊन तिची नस चेक करू लागले. हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, तिची नस थंड पडत चालली आहे, गुरुजी म्हणाले. सगळे तिला उचलून गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन आले. तिथं तिची अवस्था बघून डॉक्टर्स नर्सेस पण जवळ येत नव्हत्या. पण कशी तरी ट्रीटमेंट सुरू झाली. तिचे एक्सरे आणि स्कॅनचे रिपोर्ट आले. डॉक्टर्स पण रिपोर्ट बघून बिथरले होते. मिस्टर प्रधान, तुमच्या मुलीच्या शरीरात रक्तच शिल्लक नाहीये आणि तिची एक किडनी पण गायब आहे. हा नक्की काय प्रकार आहे? डॉक्टरने बाबांना विचारलं. काहीच माहीत नाही डॉक्टर. राजस्थानला जाऊन आल्यापासून हे सगळं सुरू झालं. आधी तिचं जेवण बंद झालं,
काहीही खाल्लं तर लगेच उलटी व्हायची तिला. आणि कालही तसंच झालं. रात्री ती तिच्या रूममध्ये झोपली तेव्हा नॉर्मल होती, पण सकाळी रूमचं दार उघडून बघितलं तर तिची अवस्था अशी होती. बाबा रडत म्हणाले. आई बाहेर बसली होती. बाबा डॉक्टरांच्या समोर होते आणि गुरुजी आश्रमात गेले होते. या प्रकरणात काही उपाय करता येईल का हे बघायला. थोड्या वेळात बाबा डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आले आणि आई बाबा दोघेही शीतलच्या स्पेशल वॉर्ड रूममध्ये शिरले. समोरचं दृश्य पाहून आई किंचाळलीच, कारण ती भरगच्च पाल बेशुद्ध शीतलच्या अंगावरून फिरत होती. बाबा ती पाल हुसकावू लागले. ती पाल खिडकीतून बाहेर गेली. शीतल फार फार तर अजून 1 दिवस जगेल हे म्हणून डॉक्टर निघून गेले. हे ऐकून आई बाबा दुःखी होते आणि आजची रात्र शीतलजवळच तिला बघत घालवायची हे नक्की करून ते तिच्याच जवळ बसून जागे होते. मुझे खाना चाहिए, खाना दे, नहीं तो तुझे खा लूंगी. हे आवाज रात्रभर आईच्या कानात घुमत होते. इकडे गुरुजी रात्रीच्या विमानाने श्वेतगडला पोहोचले होते. ते गडाजवळ असलेल्या गावात आपल्या शिष्यांबरोबर फिरू लागले. गावात चौकशी केल्यावर त्यांना धक्कादायक प्रकार समजला. गावाच्या मंदिरातील भगत सगळं सांगू लागला. साहब, 800-900 साल पहले राज रतन सिंह का गढ़ था वो. राज रतन सिंह की 4 पत्नियां थी. रानी सुनेत्रा बहुत सुंदर थी, इसीलिए राजा बाकी पत्नियों से राजा को सुनेत्रा ज़्यादा प्यारी थी. इसी वजह से बाकी रानियां सुनेत्रा से नफरत करती थी. एक वक्त जब राजा रतन सिंह युद्ध के लिए राज्य से बाहर गए थे और वहां से लौटकर वापस नहीं आए, बाकी रानियों ने सुनेत्रा को तहखाने में कैद कर दिया. 40 दिन तक वो बिना खाना पानी के वहीं पर मर गई. जब तहखाना खोला गया तो देखा गया कि सुनेत्रा की सिर्फ हड्डियां बची हुई थी और बहुत सारी काले रंग की छिपकलियां उसके मृत शरीर पर घूम रही थी. सुनेत्रा की मृत्यु भूख की वजह से हुई थी. उसकी आत्मा उसी गढ़ में घूमने लगी. एक एक कर बाकी सारी रानियों को उसने खत्म किया. फिर एक तांत्रिक ने उसे इसी गढ़ में कैद करके रख दिया और ये चेतावनी दी कि इस गढ़ पर कोई भी खाना नहीं पकाएगा, ना ही कोई खाएगा, क्योंकि इस गढ़ पर जब भी कोई खाने की वस्तु लाई जाएगी सुनेत्रा की आत्मा जाग जाएगी और जो भी ये खाने की वस्तु लाएगा उसकी खुद की भूख मर जाएगी और सुनेत्रा की भूख बढ़ती ही जाएगी. वो उस व्यक्ति के पीछे जाएगी जब तक उसे खा ना जाए. इसे अभी के लोग मजाक समझकर हंसते हैं और सरकार भी लोगों को बताती है, इतिहास नहीं बताती, क्योंकि फिर उस गढ़ में कोई टूरिस्ट लोग नहीं आएंगे. तो भगत सगळा इतिहास सांगत होता. त्याने त्यावरचा उपाय देखील सांगितला. गुरुजी त्याचे आभार मानून दुपारपर्यंत पुण्यात आले. शीतल शेवटचे श्वास घेत होती. ती पाल अनेकदा हुसकावून सुद्धा त्या खोलीत शीतलजवळ सारखी यायचा प्रयत्न करतच होती. गुरुजी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांच्या एका हातात फळांनी भरलेली एक पिशवी होती आणि दुसरा हात मागे होता. ते खोलीत आले. त्यांनी आईबाबांना बाहेर जायला सांगितलं. आता खोलीत फक्त ते, त्यांचा शिष्य आणि कॉटवर गलित गात्र शीतल. खिडकीतून ती काळी पाल आत शिरली आणि शीतलच्या अंगावर फिरू लागली. गुरुजींनी हातात असलेल्या फळांच्या पिशवीतील फळ एक एक करत जमिनीवर ठेवली. तशी ती पाल लगेच त्यांच्या फळांच्यावरून फिरू लागली. गुरुजींनी मागच्या हातात असलेल्या तीक्ष्ण हत्याराने एक वर्मी घाव त्या पालीच्या शेपटीवर घातला आणि शेपटी तिच्या शरीरापासून वेगळी झाली. खोलीत एक कर्णकर्कश किंकाळी ऐकू आली. पालीची शेपटी तडातडा उडत होती. आता हळूहळू त्या पालीचा आकार वाढून ती त्या स्त्रीच्या रूपात परिवर्तित होऊ लागली आणि तो विभत्स चेहरा गुरुजींनी पाहिला. किंकाळ्या फोडत विवळत तिचं बघता बघता काळ्या राखेत रूपांतर झालं. वाऱ्याच्या एका झुळकीत ती राख आपोआप नष्ट झाली. शीतलजीला डॉक्टर म्हणाले होते की ती 1च दिवस जगेल. ती पुढच्या 15 दिवसात परत आधीसारखी ठणठणीत झाली. गुरुजी, आपण तिचं पिशाचं संपवलं? शिष्याने गुरुजींना विचारलं. नाही, फक्त तिच्या भुकेची शीतलशी असलेली नाळ तोडली. तिचा आत्मा परत तिथेच पोहोचवला, त्याच श्वेतगडावर. कारण तिला मुक्ती देणं इतकं सोपं नाही. पुन्हा जेव्हा कोणी गडावरचा नियम मोडेल, सुनेत्राची भूक परत जागी होईल. मित्रांनो,
आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.